जय श्रीकृष्ण, दंडक प्रणाम, जय शिवराय, जय स्वराज, जय स्वदेशी. मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे झोपण्याची योग्य पद्धत. पण कोणासाठी? ज्यांना ज्यांना पित्ताची समस्या आहे, पित्ताचे आजार आहे, पित्ताचे रोग इतके जास्त आहे ना, भरपूर आहे. वाताच्या नंतर जर अगर कुठले आजार असतील तर ते पित्ताचे आजार आहे. उदाहरणार्थ सांगतोय, महिलांमध्ये ओव्हर ब्लिडिंग होणे, PCOD, PCOS, मासिक धर्म अनियमित होणे किंवा श्वेत प्रदरची समस्या, हे पित्ताचे आजार आहे. उदाहरणार्थ पुरुषांमध्ये स्वप्नदोष, शीघ्रपतन किंवा चेहऱ्यावरती पुळे येणे, केस गळणे किंवा धातू क्षीणता होणे, मधुमेहाची समस्या असणे, चर्मविकार असणे, तोंड येणे. चर्मविकारात तर खूप आहे. स्क्लेरोडर्मा, एक्झिमा, लिकोडर्मा, सोरायसिस असे बरेचसे आजार आहे. असो, पण मात्र ज्यांना ज्यांना पित्ताची समस्या आहे त्यांनी दररोज रात्री झोपताना उजव्या कुशीवरती झोपावं, अशी माझी तुम्हाला नम्रपणे प्रार्थना राहील. कारण काही लोक योग करत नाही, आयुर्वेद करत नाही, प्राकृतिक चिकित्सा करत नाही, पण मात्र झोपता का नाही सगळेजण. जेव्हा दुपारी विश्रांती करत असतील त्याने दुपारी, जे रात्री झोपतात त्यांनी रात्री झोपताना उजव्या कुशीवरती झोपावं. हृदयाची समस्या, घशात जळजळ होणे, छातीत जळजळ होणे, या सगळ्या समस्या आहे ना, या सगळ्या समस्यांचं समाधान या आपल्या 2 नाड्या आहे. तशा शरीरामध्ये 3 नाड्या आहे, इडा, पिंगळा आणि सुषुम्ना. पण जेव्हा जेव्हा सूर्यनाडी खूप जास्त तीव्र गतीने चालायला लागते आणि चंद्रनाडी कमी गतीने चालायला लागते, त्यावेळेस पित्ताचा प्रकोप शरीरामध्ये वाढतो आणि पित्तजन्य आजार, पित्ताच्या परिवारातले आजार आपल्या शरीरामध्ये वाढायला लागतात. अशा वेळेस आपण झोपण्याचा उपचार करायचा आहे, हे लक्षात ठेवा. तर सगळे स्वस्थ राहा, मस्त राहा. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.